NS न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। सनफ्लैग कंपनी के संबंध के जिलाधिकारी की ओर से बदले आदेश से नागरिकों में असंतोष। भंडारा वर्ठी यहाँ के सनफ्लैग आयरन एंड स्टील कंपनी में बड़े पैमाने पर कामगार कोरोना पॉजिटिव पाए जाने से कार्यभार संभालने वाले नए नियुक्त जिलाधिकारी की ओर से सनफ्लैग बंद का आदेश दिया गया, लेकिन दूसरे ही दिन कारखाना शुरू रखने का आदेश नए नियुक्त जिलाधिकारी की ओर से देना पड़ा। जिलाधिकारी की ओर से दिया गया आदेश एक ही दिन में बदलने से नागरिकों में असंतोष व्यक्त किया जा रहा है। साथ ही आंदोलन का इशारा भी दिया गया। सनफ्लैग कंपनी के कामगारों में से अब तक 100 लोग कोरोना पॉजिटिव पाए गए, फिर भी प्रशासन की ओर से लापरवाही बरतने का आरोप नागरिकों ने लगाया है। रितेश वासनिक, सामाजिक कार्यकर्ता वर्ठी। सनफ्लॅग कंपनीमध्ये एक हैदराबादी व्यक्ती येऊन गेला आणि वर्ठी गावाला कोरोना देऊन गेला। आम्ही वर्ठी गावातील सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार निवेदन दिले की कंपनी बंद ठेवा म्हणून। पूर्वी जिल्हाधिकारी साहेबांनी या निवेदनाकडे कानाडोळा केला आणि नव्याने रजू झालेल्या जिल्हाधिकारी साहेब माननीय कदम साहेब यांनी 10 दिवसाच्या बंदचा आदेश काढला, तरी सुद्धा कंपनी सुरू होती। आणि आजची परिस्थिती अशी आहे की कंपनीमध्ये 100च्या वर रुग्ण झालेले आहेत वर्ठी गावामध्ये। आज आमच्या वर्ठी गावामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहेत आणि काही मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि आपला सनफ्लॅगला सुपरवायझर होते भांडे बुचे म्हणून, त्यांचा पण मृत्यू झालेला आहे। मी आपल्या सामाजिक संघटनेच्या वतीने 50 लाखाची मागणी त्यांच्या परिवाराला मिळो अशी केलेली आहे। आणि आज कॅनरा बँकमध्ये जे मॅनेजर होते आपले गायकवाड मॅडम, त्यांचा पण मृत्यू झालेला आहे, तरी सुद्धा कंपनी सुरळीत चालू आहे। जर कंपनी बंद नाही झाली तर आम्ही गावकरी लोक या ठिकाणी आंदोलन करू। अरविंद येडणे, सृजन नागरिक वर्ठी। मला सनफ्लॅगबद्दल एवढेच म्हणायचे आहे की आता काही 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांनी एक नोटीस काढला होता की सनफ्लॅग 10 दिवसाकरता बंद, परंतु सनफ्लॅगच्या घुसखोरीपणा म्हणा किंवा त्यांच्या दबाव म्हणा त्या आदेशाचे पालन झाले नाही व दुसऱ्या दिवशी लगेच माननीय जिल्हाधिकारी कदम साहेबांनी तो आदेश बदलविला। त्या आदेश बदलल्यामुळे कोरोनाची ही साखळी जर आपल्याला तोडायची आहे तर कंपनी कमीत कमी 14 ते 15 दिवस बंद ठेवणे गरजेचे आहे। मला या ठिकाणी एवढेच बोलायचे आहे की कंपनी हा आता सध्याच्या स्थितीत हॉटस्पॉट एक केंद्र तयार झालेला आहे वर्ठीकरता व परिसरातील नागरिकांकरता। खूप महत्त्वाचा विषय आहे की कंपनी बंद झाल्या पाहिजेत। इथे सनफ्लॅगमध्ये तुमसरचे, भंडारा, नागपूर खूप दूर ठिकाणावरून एम्प्लॉईज इथे येऊन काम करतात आहेत व इथे हॉटस्पॉट असल्यामुळे ते संक्रमण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तर माझी जिल्हा प्रशासनाला एवढीच मागणी आहे की कंपनी लगेच तत्काळ बंद करण्यात यावी व लगेच बंद नाही केली तर आम्ही वर्ठीवासी मोठा आंदोलन तयार करू व ते कंपनी बंद पाडू। बस। तो वही वार्षिक अहवाल के मुताबिक दिए गए अंकों से 50% विद्यार्थी फेल हुए हैं। इससे कारणीभूत मानते हुए उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत के इस्तीफे की मांग करते हुए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने धुले जिले के पालक मंत्री अब्दुल सत्तार की गाड़ी को घेराबंदी की। धुले जिले के पालक मंत्री अब्दुल सत्तार यह 2 दिनों के लिए धुले जिले के दौरे पर आए हुए थे। इस दौरान इस आंदोलनकारियों को शांत करने में पुलिस को काफी मशक्कत करनी पड़ी। परिषदेच्या माध्यमातून आज पालकमंत्र्यांचा गाडी अडवण्यात आली धुळे शहरामध्ये। 30% फी कमी केली गेली पाहिजे या शैक्षणिक वर्षाची। त्याच्यानंतर सरासरी मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा या ठिकाणी मागण्यात आलेला आहे। राजीनामा याच्यासाठी मागितलेला आहे की त्यांनी जी सरासरी काढून जो फॉर्म्युला केला होता त्याच्यात 50% विद्यार्थी नापास झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्याकडे हे सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे। उदय सामंत यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे। आम्ही पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती आम्हाला भेट द्या या विषयावर। जर हे पालक आम्हाला परवानगी देत नसतील भेटायची तर आम्ही त्यांची गाडी अडवली। या गल्लीत नाही, धुळे शहरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जर आमची भूमिका मांडली नाही तर सगळ्यांना आम्ही या धुळे जिल्ह्यात येण्याचं बंद करू ही विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे। सगळ्या महाराष्ट्रात उदय सामंत यांचा राजीनामा मागितला जाईल अशी विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे। एवढंच नाही, 30% फी सुद्धा या वर्षाची कमी झाली पाहिजे। ऑनलाईन शिक्षण चालू आहे आणि लॅबोरेटरीची पार्किंगची 500 रुपये फी घेत आहेत। एक विद्यार्थी शैक्षणिक परिवार खपवून घेणार नाही। उदय सामंत तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि शिक्षण सम्राटांना या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालयातून सांगू इच्छितो की तुम्हाला फी कमी करावी लागेल। याच्यासाठी विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केलं।
तो वही उद्धवादार उघड़ ऐसा कहते हुए भाजपा की ओर से घंटानाद करते हुए 29 अगस्त को भाजपा के आध्यात्मिक आघाड़ी की ओर से आचार्य तुषार भोसले इनके नेतृत्व में राज्य भर घंटानाद आंदोलन किए जाने की जानकारी शिरडी साई संस्था के अध्यक्ष सुरेश हावरे इन्होंने दी। यह आंदोलन मंदिरों को खुलवाने के लिए किया जाएगा। अनलॉकची प्रक्रिया देशभर सुरू झालेली असली आणि देशभरात सगळे मंदिरं सुरू झालेली असली तरी मात्र महाराष्ट्रात मंदिरं अद्याप बंदच आहेत। मांसाहार सुरू झालेला आहे, मॉल सुरू झालेले आहेत, मदिरापान सुरू झालेलं आहे, पण भक्ताची हार्थ हाक ऐकण्यासाठी मंदिरं काही सुरू झालेली नाहीत। देव ही सुद्धा समाजाची एक गरज आहे। अनेक देवस्थानं अशी आहेत की ज्यांच्यावर हजारो लाखो लोकांचा उदरनिर्वाह निर्भर आहे आणि म्हणून या ठाकरे सरकारला अर्थ हाक देण्यासाठी उद्धवा दार उघड असं सांगण्यासाठी महाराष्ट्रभरात येत्या 29 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता एकादशीच्या दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी या आघाडीतर्फे विनंती आहे। उद्धवा दार उघड अशी आर्तहाक देऊन या सरकारला जाग करण्यासाठी आणि मंदिरांची दारं खुली करण्यासाठी देव दर्शन, भजन, पूजन, कीर्तन यांचा पुन्हा सुरुवात करण्यासाठी ही आर्तहाक आहे आणि हे आंदोलन आहे। तेव्हा सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।